गेल्या कित्येक वर्षापासून एक संस्कृती हरवत चालली आहे, ती म्हणजे चलचित्र. परंतु हे मंडळ अजूनही संस्कृती जपत गणेश भक्तांपर्यंत चलचित्राद्वारे सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत. तर यंदाच्या वर्षी 2023 ला भारत विश्वचषक थोडक्यात हरलो होतो. मात्र यंदा बाप्पाच्या हातात तिरंगा आला आणि भारताने 2024 चा विश्वचषक जिंकलाय. या बाप्पाच्या देखाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे भारत वर्ल्ड कप हा मूषक राज घेऊन आले आणि त्यांना बाप्पाचे आशीर्वाद होते, म्हणून बाप्पाच्या हातात भारताचा झेंडा फडकवताना दिसतात. भारताला वर्ल्ड कप मिळाल्यानंतर पासून या मंडळाच्या प्रत्येक गणेश भक्तांच्या मनात इच्छा होती या भारताच्या विजयाची एक संकल्पना येत्या गणेश चतुर्थीला देखाव्यातून लोकांपर्यंत पोहोचवण्याची, आणि आज त्या देखाव्या प्रयत्नातून सफल झालाय. सध्या असे खेळ सुरू आहेत की मैदानात न जाता सोशल मीडियावर खेळले जातात. त्यामुळे तरुण मुलांच्या बुद्धीची शारीरिक क्षमता ही जी आहे कमी होती. त्या प्रकारे वर्ल्ड कप साठी भारतीय खेळाडू संघर्ष करत असतात. तसे गणेश भक्तांनी जरी प्रयत्न केले तर खेळासोबत प्रत्येकाचे आरोग्य देखील स्वस्थ राहील. माझं मंडळ विनायक सुरेश गडसे मंडळाचा सेक्रेटरी पदावर आता कार्यरत आहे. गेले 7 वर्ष मी कार्यरत करतोय आणि या वर्षी मंडळाचं 68 वर्ष आहे. काहीच वर्षात मी 75 वर्ष पदार्पण करू. गेले कित्येक वर्ष एक संस्कृती हलवत चालली आहे, ती म्हणजे चलचित्र होती. पण आम्ही अजूनही ती संस्कृती जपत आलो आहे. कितीही क्राऊड झाला, काही झालं किंवा गर्दी झाली, आम्ही कुठला राजा वगैरे न करता आमची संस्कृती जी आहे चलचित्राच्या माध्यमातून समाजाला प्रबोधन करण्याचं काम मी आजपर्यंत पार करतो. आता ह्या वर्षाचा प्रश्न असेल तर जे काही मूर्तीची संकल्पना आहे ती मंडळाने पण ठरवली आणि इतर लोकांच्या माध्यमातून संकल्पना. वैशिष्ट्य असं म्हणजे ज्यावेळी आपण 2023चा आपण वर्ल्ड कप खूप जवळ येऊन आपण अंतिम विजेत्यासाठी हुकलो होतो आणि यावेळी म्हणून पहिलं गणपतीच्या हातात जेव्हा तिरंगा आला तेव्हा त्यांनी पहिलं इंडियाला प्रोत्साहन दिलं आणि म्हणताना गणपती याच्याबद्दल उंदीर मामा येतो तसा उंदीर मामा पहिला वर्ल्ड कप घेऊन आला आणि त्याच्यापासून गणपती बाप्पा आपला तिरंगा घेऊन आला. त्यामुळे आम्ही या वर्षी वर्ल्ड कप बाप्पाच्या हातात न देता उंदीर मामाच्या हातात दिलाय, कारण त्यांनी नाचवत गाजवत वर्ल्ड कप आणलाय, त्यापासून बाप्पा. कल्पनाच नाही म्हणजे एक हा या वर्षाचा सगळ्यात मोठा विषय होता चर्चेचा, आनंदाचा सगळाच, की आपण विश्वचर्चेचा झालो. त्यानंतर गणपती हा असा विषय आपला की आणि गणपती हा विषय गणेशोत्सव हा विषय समाजासाठी, उत्सवाचा समाजासाठी. त्यामुळे आम्ही विचार केला की गणपतीच्या मूर्त्या तर सगळेच आणणार, कोण ना कोणतरी गरुडावर आणणार, कोण उंदरावर आणणार, कोण हत्तीवर आणणार. तर आपण आपल्या टीम इंडियाने जे काही आपलं 100% दिलंय तर त्यांना ट्रिब्यूट करण्यासाठी आम्ही गणपती यावर्षी वर्ल्ड कपच्या माध्यमाच्या टीममध्ये आणण्याचा प्रयत्न केला. हा हा हा. नाही, ज्यावेळी आगमन झालं मूर्तीचं लालबाग सगळं, त्यावेळेला जे ओपनिंगच्या व्ह्यूला जो काय 10 मिलियन व्ह्यू मिळाला मूर्तीसाठी, तिथूनच आम्हाला असं वाटलं. ऍक्च्युली आमची मनातली कल्पना होती की वर्ल्ड कपच्या माध्यमातून आपण गणपती घेऊन यायचा, आणि संकल्पना एकाची नसून पुऱ्या मंडळाची होती. असं कुठलंच नाहीये की एकाची संकल्पना आहे, पण मूर्तिकार अनिकेत शेवाळे यांनी त्याच्या थोड्या बुद्धीने त्याची पोज वगैरे तिची रचना त्याच्या बुद्धीने त्यांनी ठरवलं. आम्ही फक्त त्याला सांगितलं की आम्हाला वर्ल्ड कपचा समावेश हवा आहे आणि बाकीचं त्यांनी सगळं काही गोष्टी प्रमाणे केलेलं. आणि आता म्हणाल तर अजून गाजण्याचा प्रयत्न होता, कारण ह्या गल्लीची लांबी रुंदी बघून असं कोणाला वाटत नव्हतं की हा एवढा मोठा गणपती येईल. पण म्हणतात ना की टीमवर्क, जसं इंडिया आता वर्ल्ड कप जिंकली तसा टीमवर्क आम्ही एवढा मोठा गणपती आता आणला आणि इथून बाहेरही काढतो आणि निस्तर विजेताही करतो आणि विसर्जन. आपली मूर्तीची उंची आता सध्या तरी 32 फूट आहे आणि रुंदीला आपण खूप लिमिटेड असतो. आपण एक 14-15 फुटाच्या रुंदीच्या बाहेर 7-12 आपली रुंदी असते, पण या वर्षी वर्ल्ड कप असल्यामुळे 14 फूट रुंदी झाली. तरुण पिढीला संदेश द्यायचा आहे की आता खेळाकडे लक्ष होणं खूप गरजेचं आहे. सध्या असे खेळ आहेत, हा अशा सध्या असे खेळ आहेत की फक्त मैदानात न जाता फक्त सोशल मीडियावरच खेळले जातात. हा, आणि त्यामुळे काय असतं, तुमची
सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे नाही तर बुद्धीची घट होते, शारीरिक घट होते आणि कुठल्याही प्रकारचं काम तो माणूस बाय ऍक्टिव्हिटी करू शकत नाही. म्हणून वर्ल्ड कपला प्रोत्साहन दिलं. ऍटलीस्ट गल्ली बोळातला मुलगा जरी त्या वर्ल्ड कपला पण प्रोत्साहन खेळला ना आणि त्याचं आरोग्य नीट राहिलं, तर मला वाटतं आरोग्यापेक्षा चांगलं असं कुठली गोष्ट नाही आपल्या जिंदगीमध्ये. तुमचं आरोग्य चांगलं असेल तर तुम्ही सगळ्या गोष्टीला मात करू शकता. हीच गोष्ट होती म्हणून आम्ही हा टीम निवडला.